नमस्कार मित्रांनो, आज बघणार आहोत आपण ग्रामसेवकला विचारणारे अतिमहत्त्वाचे प्रश्न. कृषी घटक बघणार आहोत मित्रांनो. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, वनस्पती जमिनीतून नत्र कोणत्या स्वरूपात शोषून घेतात? तर ऑप्शन आहे, डायरेक्ट आपण उत्तराकडे येऊ मित्रांनो, डायरेक्ट आहे नायट्रेट स्वरूपात. दुसरा प्रश्न बघा मित्रांनो, गॉसिपियम हिरसुटम या वर्गात मोडणाऱ्या कपाशीच्या जाती पुढीलपैकी कोणत्या सर्वसाधारण नावाने ओळखल्या जातात? तर उत्तर आहे मित्रांनो, अमेरिकन कपास. तिसरा प्रश्न बघा मित्रांनो, जगात व्यापारी तत्त्वावर प्रथमच लागवडीसाठी वापरण्यात आलेली कपाशीची संकरित जात म्हणून कोणत्या जातीचा उल्लेख करण्यात येईल? तर याच्या उत्तर आहे मित्रांनो, संकर 4 जात. चौथा प्रश्न बघा मित्रांनो, ट्रिटिकेल हे धान्य पुढीलपैकी कोणत्या दोन धान्यांच्या संकरातून निर्माण झालेले आहे? ट्रिटिकल हे धान्य पुढीलपैकी कोणत्या दोन धान्याच्या संकरातून निर्माण झाले आहे? तर याचे उत्तर आहे बार्ली व राय. सन 1998 च्या आकडेवारीनुसार भारतात भाजीपाल्याखालील अंदाजे किती क्षेत्र होते? तर उत्तर आहे मित्रांनो, 5.3 दशलक्ष हेक्टर. ऑप्शन सी. सहावा बघा, सन 1998 च्या आकडेवारीनुसार भारतात भाजीपाला पिकांचे एकूण उत्पादन किती दशलक्ष टन होते? भाजीपाला पिकांचे एकूण उत्पादन किती लक्ष टन होते 1998 मध्ये? त्याचे उत्तर आहे ऑप्शन डी, 71.5. सातवा प्रश्न बघा मित्रांनो, जीवनसत्व अ अधिक प्रमाणात असणारी महत्त्वाची फळे पुढीलपैकी कोणती? तर जीवनसत्व अ असणारी आंबा व पपई. आठवा प्रश्न बघा मित्रांनो, मध्यवर्ती ऊस प्रजनन संस्था कोठे स्थित आहे? तर याच्या उत्तर आहे ए, कोईमतूर, तामिळनाडू. नवा प्रश्न आहे, बांबूच्या झाडाचे आयुष्य साधारण किती वर्षाचे असते? बांबूच्या झाडाचे आयुष्य साधारण किती वर्ष असते? तर 35 वर्ष आयुष्य असते. 10वा प्रश्न बघा, पेशीच्या आवरणात पुढीलपैकी कोणता धातू हा महत्त्वाचा घटक असतो? पेशीच्या आवरणात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना. 11वा प्रश्न बघा, अभिमत उत्पादन फल यामध्ये संयुक्तिक झोन कोणता असतो? तर याच्या उत्तर आहे मित्रांनो, दुसरा झोन. 12वा प्रश्न बघा मित्रांनो, हरित क्रांतीला रिकामी जागा या नावाने देखील ओळखले जाते. कोणत्या नावाने? तर सदाहरित. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दूध व्यवसाय विकसित झाला? तर या सर्व क्षेत्रात, म्हणजे शासकीय, सहकारी व खाजगी. नेक्स्ट, पाश्चरायझेशनमुळे खालीलपैकी काय घडते? तर उत्तर आहे बी आणि सी बरोबर, म्हणजे सर्वस्वी जंतुरहित होत नाही आणि आरोग्यास हानिकारक राहत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, दुधातील आम्लता तपासण्यासाठी खालीलपैकी कशाची गरज असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, ब्युरेट आणि पिपेट. शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, दुधातील स्निग्ध पदार्थाचा रंग रिकामी जागा या घटकांमुळे अवलंबून असतो. तर उत्तर आहे याचा कॅरोटीन. मित्रांनो, प्रश्न आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.